नमस्कार मंडळी, सबस्क्राइब करा। महत्त्वाचा असा केसाच्या निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या 40 किचन टिप्स मी घेऊन आले आहे। त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, केस वाढवण्यासाठी घरच्या घरी तेल बनवण्यासाठी एका भांड्यात 400 ग्रॅम तिळाचे तेल, 2 कांदे बारीक केलेले, 3 चमचे कलोजी, 2 चमचे मेथी दाणे, आवळा बारीक केलेला, जवस 2 चमचे आणि कढीपत्ता घालून मंद गॅसवर अर्धे होईपर्यंत उकळून घ्या आणि मग गाळून स्टोअर करा। याने केस पांढरे होणे आणि केस गळणे कमी होऊन केसांची वाढ होते। नंबर 2, तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे थांबते। नंबर 3, आयब्रोजचे केस वाढवण्यासाठी ॲलोवेरा जेल किंवा कॅस्टर ऑइल लावून झोपा। असे नियमित केल्याने आयब्रो वाढू लागतात। नंबर 4, केस लवकर वाढवण्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा कोरफड जेल केसांना लावा। सकाळी उठल्यावर केस धुवा, त्यासोबतच तुम्ही केसांना कांद्याचा रस लावू शकता। यामध्ये असलेले सरफल केसासाठी खूप चांगले आहे। नंबर 5, चेहऱ्यावर खूपच मुरूम किंवा पिंपल्स आले असतील तर त्यासाठी तुळशीचा रस बेसन पिठामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा। याने चेहरा क्लीन होतो। नंबर 6, हातांचा काळेपणा दूर करण्यासाठी कॉफी पावडरमध्ये गुलाब पाणी, साखर मग मिसळून हातांना स्क्रब करा। याने हात मुलायम आणि सुंदर दिसतात। नंबर 7, दररोज चेहऱ्यावर तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते। नंबर 8, रात्री झोपताना चेहऱ्याला नेहमी टोनर लावा। त्यासाठी स्प्रे बॉटलमध्ये गुलाब जल, व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकून झोपताना चेहऱ्यावर स्प्रे करा। याने चेहरा हायड्रेट होतो आणि नेहमी फ्रेश दिसतो। नंबर 9, खोबरेल तेलामध्ये मध आणि साखर मिसळून ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा। याचा रेग्युलर वापर केल्याने ओठावरची टॅनिंग निघून जाते आणि तुमचे ओठ गुलाबी दिसू लागतात। नंबर 10, नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि 5 मिनिटे कोरडे झाल्यावर हलक्या हाताने मसाज करा। यानंतर पाण्याने स्वच्छ धुवायचे। नाकावरील ब्लॅकहेड्स निघून जातात। नंबर 11, चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी हळद, बेसन, चंदन पावडर, गुलाब जल मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि 15 ते 20 मिनिटे ठेवून चेहरा धुवा आणि तुमचा चेहरा ग्लो वाटेल आणि चेहऱ्यावर पिंपल्स मुरूम येणार नाहीत। नंबर 12, चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरल्याने चेहऱ्यावर टॅनिंग होत नाही। चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात। नंबर 13, दररोज कमीत कमी 7 तासांची झोप घ्यावी आणि 3 ते 4 लिटर पाणी प्यावे आणि चेहरा हायड्रेट होतो। नंबर 14, मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी हळद, बेसन, मध, लिंबू घालून याने मानेवर मसाज करा। याने काळे डाग निघून जातात। नंबर 15, 40 नंतर चेहरा डल आणि निस्तेज दिसू लागतो आणि सुरकुत्या देखील वाढतात। त्यासाठी चेहऱ्याला नियमित टोनर, लोशन आणि सनस्क्रीन लावा। त्यासोबतच जवस पाण्यात उकळून जाईल स्वरूपात झाला की ते थंड झाल्यावर चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होऊ लागतात। नंबर 16, तुमचा चेहरा काळपट झालेला असेल तर चेहरा उजळून दिसण्यासाठी 2 चमचे तांदळाच्या पिठात 1 चमचा मध घेऊन चेहऱ्यावर लावा। 15 ते 20 मिनिटांनी थंड झाल्यावर चेहरा स्वच्छ करा आणि तुमचा चेहरा 4 चौघात उजळून दिसेल। नंबर 17, नियमितपणे आवळ्याचा रस पिल्याने तुमचे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते, तसेच केस गळतीची समस्या सुद्धा कमी होण्यास मदत होते। नंबर 18, कोरफडमध्ये हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग कायमचे नाहीसे होतात। नंबर 19, नेल पॉलिश घट्ट झाली असेल तर गरम पाण्यात 5 मिनिटे बुडवून ठेवा। नंतर नेल पॉलिश काढा। याने नेल पॉलिश पातळ झालेली दिसेल किंवा पातळ होईल। नंबर 20,
जर तुमच्या चेहऱ्यावर पांढरे दाणे म्हणजेच व्हाईट हेड्स झाले असतील तर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून कोरफडच्या गरामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावावे। यामुळे चेहऱ्याचे व्हाईट हेड्स कमी होण्यास मदत होते किंवा होतात। नंबर 21, गॅस किंवा अपचन झाल्यास जेवणानंतर थोडा गोड पदार्थ खावा। याने पचन होण्यास चांगली मदत होते किंवा पचन चांगले होते। नंबर 22, आठवड्यातून किमान एकदा तरी कारल्याचा रस पिल्याने रक्त शुद्ध होते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते, तसेच त्वचा देखील निरोगी राहते। नंबर 23, कानदुखी होत असेल तर गुळासोबतच तूप मिसळून खाल्ल्याने कानदुखी बरे होते। नंबर 24, सांधेदुखी किंवा हाडे मजबूत करण्यासाठी आल्यासोबत गूळ खावे। यामुळे सांधेदुखी बरी होते आणि गूळ हा आपल्या शरीरातील हाडांची झीज करून काढते। नंबर 25, ताक पिल्यामुळे त्वचेवरील टॅनिंगचे किंवा डार्क पिंपल्स कमी होऊ लागतात। नंबर 26, लघवीचा प्रवाह कधीही थांबू नये, कारण यामुळे मुतखडा उद्भवू शकतो, म्हणून लघवी वेळेतच करावी। नंबर 27, झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचे खाल्ल्याने पुरुषांची शक्ती वाढते। नंबर 28, जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शक घेतल्याने वजन वाढू लागते किंवा वाढू लागेल। नंबर 29, मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा कोबी खाणे खूप फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर कमी होते। नंबर 30, पित्ताचा त्रास असल्यास ताकात साखर व काळी मिरी टाकून पिल्यास पित्त कमी होते। नंबर 31, आयब्रो विरळ असतील तर झोपताना बदाम तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावावे, आयब्रोज वाढवू लागतील। नंबर 32, दही किंवा लस्सीचे सेवन केल्यानंतर लगेच केळी खाऊ नये। नंबर 33, आहारात साबुदाण्याचा समावेश केल्यास दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही न थकता काम करू शकता। नंबर 34, ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये साखर मिसळून ओठांवर लावा, हलक्या हाताने स्क्रब करा। याने डेड स्किन निघून जाते आणि ओठ गुलाबी व मुलायम बनतात। नंबर 35, केशर दुधात भिजवून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा काळेपणा कमी होतो। नंबर 36, किडनी स्टोन असल्यास नारळ पाणी प्यावे, याने युरिन इन्फेक्शन दूर होते। नंबर 37, एखाद्याला डेंग्यूचा ताप असेल तर त्याला पपईच्या पानांचा रस देणे लवकर निरोगी होईल। नंबर 38, पोटातील अल्सरच्या त्रासाने जळजळ होत असेल तर सकाळी थंड दूध पिल्याने लगेच आराम मिळेल। नंबर 39, उष्णतेमुळे तळहाताची आग होत असेल तर हातांवर खोबरेल तेल लावावे। नंबर 40, पित्ताचा त्रास असल्यास ताकात साखर व काळी मिरी टाकून पिल्यास पित्त कमी होते, तसेच आपल्याला पचनास सुद्धा सोपे जाते। तर मैत्रिणींनो, निरोगी आरोग्यासाठी खास 40 टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।